नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन जात आहे उत्तर प्रदेशमधील बिजनौर जिल्ह्यात एका अशा गावात जिथे वरून सगळं काही शांत दिसत होतं, पण घराच्या बंद दारामागे अशा एका भयानक षडयंत्राची वीण विणली जात होती, ज्याचा शेवट ऐकून संपूर्ण उत्तर प्रदेश हादरून गेला होता. माणूस प्रेमात आंधळा होतो असं म्हणतात, पण जेव्हा वासना आणि अनैतिक संबंध डोक्यावर ताबा मिळवतात, तेव्हा रक्ताची नातीसुद्धा एका क्षणात पोरकी होऊन जातात. उत्तर प्रदेशच्या बिजनौर जिल्ह्यात या चालू महिन्यात म्हणजेच जून 2026मध्ये अशी एक सत्य घटना समोर आली आहे, ज्या घटनेने पवित्र अशा आई आणि पत्नी या नात्यांना कायमचा काळिमा फासला गेला आहे. एका महिलेचे तिच्याच सख्ख्या पुतण्यासोबत अनैतिक संबंध जडले आणि मग त्या दोघांच्या सुखाच्या आड येणाऱ्या पतीचा त्यांनी असा काही खेळखल्लास केला, ज्याचा तपास करताना पोलिसांच्या अंगावर काटा आला होता. चला तर मग जाणून घेऊया ही सत्य घटना. काय होतं बिजनौर खुनाचं रहस्य? या कथेचा मुख्य नायक आहे तो पती, जो आपल्या कुटुंबासाठी दिवसभर रात्रभर कष्टभर राबत होता. ज्याला वाटत होतं की त्याचं कुटुंब खूप सुखी आहे, मुलांचं संगोपन, घराची जबाबदारी ही त्याची पत्नी उत्तम पद्धतीने सांभाळत होती. पण म्हणतात ना, संशयाची पाल तेव्हा चुकते तेव्हा काहीतरी काळबेरं झालेलंच असतं. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या घरात एका पाहुण्याची एंट्री होती. तो पाहुणा दुसरा तिसरा कोणी नसून त्या पतीचा सख्खा पुतण्या होता. तरुण वयाचा पुतण्या घरात राहू लागला. सुरुवातीला काकू आणि पुतण्याचं नातं अगदी सामान्य वाटत होतं. घरात एकत्र राहताना बोलताना कोणालाही संशय आला नाही, पण हळूहळू या नात्याची सीमा ओलांडली गेली. पती कामावर गेला की घरात काकू आणि पुतण्या तासनतास एकत्र वेळ घालवू लागले. पवित्र नात्याचे मुखवटे गळून पडले आणि त्यांच्यात अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. आता त्या दोघांनाही एकमेकांचे व्यसन जडलं होतं. पण या प्रेमाच्या या वासनेच्या आड सर्वात मोठा अडथळा होता तो निष्पाप पती. पण पाप किती दिवस लपणार? काही दिवसांनी पतीला पत्नीच्या आणि पुतण्याच्या वागण्यात बदल जाणवू लागला. मोबाईलवर गुप्तपणे होणारे चॅट्स, रात्री अपरात्री होणारे फोन कॉल्स, पुतण्याची घरातली अवाजवी जवळीक पतीच्या नजरेतून सुटली नाही. त्याने पत्नीला रंगे हात पकडले. घरात प्रचंड मोठा वाद झाला. पतीने पुतण्याला घरातून चालते होण्यास सांगितले, पण यामुळे काकू आणि पुतण्याच्या डोक्यात संतापाची आग भडकली. पुतण्यासोबत दूर जाण्याच्या आणि आपले अनैतिक संबंध उघडपणे जगण्याच्या इच्छेने त्या माऊलीला आता राक्षस बनवले होते. तिने विचार केला की जर पती जिवंत राहिला नाही तर आपल्याला अडवणारे कोणीच असणार नाही. जून 2026च्या त्या रात्री जेव्हा संपूर्ण गाव गाढ झोपेमध्ये होतं, तेव्हा घरामध्ये मृत्यूचे तांडव घडवण्याची तयारी सुरू झाली होती. पत्नीने आपल्याच पतीला संपवण्यासाठी पुतण्याला घरात बोलावून घेतले होते. रात्रीच्या अंधारात जेव्हा तो पती गाढ झोपला होता, तेव्हा मागून त्याच्यावर वार करण्यात आला. पतीवर अत्यंत क्रूरपणे हल्ला करण्यात आला. त्याने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी संघर्ष केला, पण समोर त्याची स्वतःची पत्नी आणि सख्ख्या पुतण्या काळ बनून उभे राहिले होते. अखेर त्या निष्पाप पतीचा श्वास थांबला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पतीच्या मृतदेहाकडे पाहून त्या क्रूर पत्नीच्या डोळ्यात पाण्याचा एक लवलेशही आला नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी पत्नीने स्वतःच रडण्याचे नाटक सुरू केले. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने माझ्या पतीची हत्या केली असा तिने बनाव रचला. गावात एकच खळबळ माजली. पोलिसांना माहिती देण्यात आली. बिजनौर पोलीस आता घटनास्थळी दाखल झाले होते. सुरुवातीला पोलिसांनी दरोड्याच्या किंवा जुन्या वाद्याच्या अँगलने तपास सुरू केला होता, पण पोलिसांची तीक्ष्ण नजर असते. पोलिसांना मरण पावलेल्या व्यक्तीच्या पत्नीच्या चेहऱ्यावर आणि बोलण्यात अनेक विसंगती आढळल्या. ती वारंवार आपले जबाब बदलत होती. जेव्हा पोलिसांनी पत्नीचे कॉल डिटेल्स म्हणजे CDR तपासले, तेव्हा धक्कादायक सत्य समोर आले होते. पत्नी रात्रीच्या वेळी कोणा एका नंबरवर तासनतास बोलायची. तो नंबर दुसरा कोणाचा नसून तिच्या पुतण्याचा होता. आता पोलिसांनी पुतण्याला देखील ताब्यात घेतले आणि पोलिसी खाक्या दाखवताच त्याने पोपटासारखे सगळं खरं सांगून दिलं. त्याने कबूल केले की काकूच्या सांगण्यावरून आणि तिच्यासोबत राहण्याच्या आमिषाने त्याने स्वतःच्या सख्ख्या काकाचा जीव घेतला होता. पोलिसांनी जेव्हा त्या आरोपी महिलेला बेड्या ठोकल्या, तेव्हा संपूर्ण गावाने तिच्यावर थुंकले.
ज्या मुलांची ती आई होती, ज्या पतीची ती अर्धांगिनी होती, त्याच पतीचे रक्त तिच्या हाताला लागले होते. बिजनौरच्या या सत्य घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की जेव्हा अनैतिक संबंधांची भूक वाढते तेव्हा माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो. सकाळी जेव्हा त्या महिलेने स्वतःच मोठ्या मोठ्याने रडायला सुरुवात केली, माझ्या पतीला कोणीतरी मारलंय, या हो धावा वाचवा, असा आरडाओरडा तिने केला. आता बिजनौरचे पोलीस घटनास्थळी तर पोहोचले होते. पहिल्या दृष्टिक्षेपात त्यांना हा दरोड्याचा गुन्हा वाटत होता, पण पोलिसांनी जेव्हा घराची तपासणी केली तेव्हा कपाटातले दागिने आणि पैसे सुरक्षित होते. मग ही हत्या का झाली? आणि मग त्याच वेळेला तपासाची सोयी घरच्यांवरती फिरली. पोलीस उपाधीक्षकांनी पत्नीची कसून चौकशी सुरू केली. तिची देहबोली, बॉडी लँग्वेज खूप काही सांगूनच जात होती. पोलिसांनी तात्काळ मृत पती आणि पत्नीचे कॉल डिटेल्स काढले. त्यामध्ये जून महिन्यातील एका नंबरवर रात्रभर झालेले कॉल्स पोलिसांना संशयास्पद वाटले. तो नंबर पुतण्याचा होता. पोलिसांनी पुतण्याला ताब्यात घेऊन जेव्हा 3rd डिग्रीचा वापर केला तेव्हा तो पुतण्या कोलमडला होता. त्याने रडत रडत कबूल केलं की काकूसोबत अनैतिक संबंधांमुळे आणि तिच्या सांगण्यावरून त्याने काकाचा खून केला आहे. पोलिसांनी तात्काळ त्या महिलेलाही बेड्या टोकल्या, पण ज्या हातांनी ती पतीला जेवण वाढायची त्याच हातांमध्ये आज कायद्याच्या बेड्या होत्या. बिजनौरच्या या घटनेने संपूर्ण उत्तर प्रदेश हादरला. वासनेच्या आरे जाऊन एका महिलेने सख्या पुतण्यासोबत मिळून आपल्या कुंकवाचा बळी दिला. आज दोघेही तुरुंगात सडत आहेत. पण ही घटना एक समाज मनाला नक्कीच प्रश्न विचारून जाते, नात्यांवर विश्वास ठेवायचा कसा?